सो वेल गाईज, हॅलो नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुमचं स्वागत करतो आहे. तर आज आहे ना मित्रांनो, आपण थेट विषयाला सुरुवात करूयात. आपली लवकरच आहे ना एक मोठी बाईक राईड होणार आहे. आणि ही बाईक राईड आहे ना साधारणपणे 1200 किंवा 1500 किलोमीटरपर्यंत सुद्धा होऊ शकते. तर आता आपण फक्त सध्या ह्याच विचारांमध्ये आहोत की आपण ती राईड आपण आपल्या ज्युपिटरवरतीच करायची आहे का दुसरी आपण काही बाईक आपल्याला अरेंज होती आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे. आणि जर दुसरी बाईक अरेंज होणार असेल ना तर ते पण मी तुम्हाला सांगून देतो की म्हणजे तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला बरोबर माहिती आहे. आपण आहे ना एकदा एका मित्राची जी नवीनच गाडी आहे ती बर्गमॅन सुझुकीची, तर ती गाडी आपल्याला मिळेल का ते आपण बघणार आहोत. जर ती गाडी मिळणार असेल तर आपण ती गाडी घेऊन जाणार आहोत, नाही तर मग फायनली आपण आपल्या ज्युपिटरवरतीच एवढी मोठी राईड परत एकदा करणार आहोत. गोवा राईड नंतर हीच आपली मोठी राईड होणार आहे. तर चला आता ह्याच्याबद्दलच अजून एक दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या, त्या फटाफट सांगूयात आणि मस्तपैकी हा एक अनाऊन्समेंटचा व्हिडिओ असं आपण याला टायटल देऊयात आणि छानपैकी सुरुवात करूयात. चलो, तो चाय की चुस्कियों के साथ अपनी कहानी आगे बढ़ाते हैं दोस्तों. सो यस, जैसे कि आपने मेरे पिछले कुछ व्लॉग्स में देखा होगा कि मैं हिंदी व्लॉग भी स्टार्ट करने की सोच रहा हूँ, लेकिन क्या होता है ना, वो मराठी से अपना एक अलग ही कनेक्ट होता है. तो हिंदी व्लॉग में अपन उतने सक्सेस हो पाएंगे क्या, या फिर इतना कॉन्फिडेंटली बात कर पाएंगे क्या, ये पॉइंट है. लेकिन फिर भी बीच बीच में अपन ऐसा ट्राई करते रहेंगे ताकि कॉन्फिडेंस बढ़ेगा और इन फ्यूचर कभी ज़रूरत पड़े तो पूरा एक व्लॉग या एक सीरीज पूरी अपन हिंदी में करने की सोचेंगे या ट्राय करेंगे. तर मित्रांनो, पॉईंट असा आहे, आपली आहे ना एक मोठी बाईक राईड होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला रिव्हील करून टाकतो की शक्यतो आहे ना आपल्या दोन ऑप्शन्स आपल्या आता डोक्यात होते. एक तर परत एकदा गोवा राईड करायची, किंवा सेकंडली म्हणजे छत्रपती संभाजीनगरला राईड करायची, असा एक प्लॅन होता. म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जायचं, जाता जाता शिर्डी करायचं, त्यानंतर तिथं 1-2 दिवस स्टे करून तिथल्या काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या, असं प्लॅनिंग चालू होतं. पण तो प्लॅन आता चेंज होऊन ह्या आता दुसऱ्या गोष्टीकडे वळाल्या. आता ते ऑब्व्हियसली दुसरी गोष्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा डायरेक्ट राईडच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगेन. तर असं आपलं प्लॅनिंग होतं. त्याच्यानंतर एक हम्पी पण आपण कन्सिडर करत होतो, पण हम्पी जरा जास्तच लांब होतं आहे, कारण की त्याच्यासाठी जरा 5-6 दिवस वगैरे लागणार आहेत. आणि ही आपली राईड आहे ना, ही आपण साधारणपणे 3 दिवसातच कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ह्यात फक्त काय म्हणतात त्याला 1200 किलोमीटर वगैरे 3 दिवसात, म्हणजे बघा तुम्ही किती कसं कॅल्क्युलेशन होतं आहे. 300-350 किलोमीटर पर डे, किंवा जास्तीत जास्त 400 किलोमीटर असं आपलं त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, असं कॅल्क्युलेशन येते. आता बघूयात त्या गोष्टी कशा जोडतात, कसं होतं आहे सगळं. पण तयारीला सुरुवात झालेली आहे. आपण काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत, काही गोष्टी आपण नवीन मागवलेल्या आहेत. तर आपल्याकडे ज्या ऑलरेडी काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला बऱ्याच वेळेला दाखवलेल्या आहेत, तरी पण त्याचा पण मी रिकॅप या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. आणि नेक्स्ट मे बी आपण ज्या आपल्या नवीन वस्तू मागवल्या आहेत ना त्याचा आपण अनबॉक्सिंग करणार आहे. आणि त्या गोष्टीचा आपल्याला काय फायदा आहे ना, त्या राईडमध्ये कसा फायदा होणार आहे त्या पण मी तुम्हाला सांगेन. त्याच्या लिंक्स पण देईन, त्याच्या प्राइजेस पण सांगेन. आणि मे बी आज पण माझ्याकडे जे काही गिअर्स आहेत ना माझे, ते मी तुम्हाला दाखवीन की रायडिंगच्या रिलेटेड माझ्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, त्याच्या पण मी तुम्हाला प्राइजेस सांगेन. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल हेल्प होईल जर तुम्ही असं काही प्लॅन करणार असाल तर. चलो, येस, तर त्यातली पहिली गोष्ट आहे मित्रांनो आपलं हे रायडिंग जॅकेट, जे की आपण साधारणपणे आता 1 वर्ष झालं आपल्याला घेऊन आपण यूज करतो आहे. हे लेवल 2चं प्रोटेक्शन आहे, एक्सेल साईज आहे आणि एक्सॉरचा ब्रँड आहे. एक्सॉर इथं. सो हे आपण सेकंड हँड परचेस केलं होतं प्रतीककडून. प्रतीक म्हणजे आपला टुरिंग लाईफ, त्याच्याकडून आपण हे परचेस केलं होतं. आणि एकदम परफेक्ट फिटिंग आहे आपल्यासाठी आणि सेफ्टीसाठी पण बेस्ट आहे. तर हे मी सेकंड हँड घेतलं होतं, त्यामुळे ह्याची प्राईस आहे ना काहीतरी 3-3.5च्या आसपास होती, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे. पण हेच जर तुम्ही सेम ब्रँडचं जॅकेट आहे ना, तर तुम्ही ओरिजिनल घ्यायला गेलात ना नवीन, तर हे काहीतरी 6000पर्यंत वगैरे ह्याची प्राईस आहे. ओके. अँड देन नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपलं हेल्मेट. तर आपलं हे स्टील बर्डचं हेल्मेट आहे, जे त्याचं मॉडेल नंबर आहे SBS-7. तर हे आपण आपल्या गोवा राईडच्या वेळेस आपण घेतलं होतं हे, आणि ह्याची पण जबरदस्त आपल्याला चांगला एक्सपिरियन्स आला. खूप भारी हेल्मेट आहे हे. त्यानंतर इथं आपण आपल्या गोप्रोचा माउंट लावला होता. सॅड, काय बोलू शकत नाही ह्याच्याबद्दल.
तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला 2 वायझर दिसतात. हे एक आहे व्हाईट आणि हे आपल्याला त्याचे सनग्लासेस वायझरसुद्धा इथं पाहायला मिळतात. हे फोकस हां, तर हे पण आहे आणि हे पण आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर मस्त व्यवस्थित पॅडिंग आहे, कुशनिंग चांगलं आहे त्याचं, एकदम सॉफ्ट आहे आणि रायडिंगच्या दृष्टीने एकदम बेस्ट आहे, सेफ्टीच्या दृष्टीने पण बेस्ट आहे आणि ऑब्व्हियसली ISI मार्क तर आहेच आहे. स्टील बड एअर. द नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपलं रायनॉक्सचं रेन गिअर. अरे उलटं झालं काय का ब्रँडिंग, हां इकडे हे बघा रायनॉक्सचं आपल्याकडे हे रेन गिअर आहे. आपण काय याला कलर निऑन कलर, हां निऑन कलरचं रायनॉक्सचं आपल्याकडं हे रेन गिअर आहे. तर ह्याच्यामध्ये हे आहे ना आपण त्याच गोवा राईडच्या वेळेसच घेतलं होतं आणि ह्याच्याच वरची आहे ना रायनॉक्सचीच आपण आहे ना आता रेन पॅन्टसुद्धा मागवलेली आहे. आता जाऊ दे मी रिव्हील करून टाकलं, तर रेन पॅन्टसुद्धा मागवलेली आहे. तर ती आहे ना तुम्हाला मी आता ह्याच्या जेव्हा आपण ते आपल्याला गोष्टी रिसीव होतील ना त्यावेळेस मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवीन. तर त्याच्यासोबत अजून 2-3 गोष्टी मागवलेल्या आहेत. आपण काही शॉपिंग पण केलेली आहे, ती पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ग्लव्स घ्यायचे आहेत. ते ग्लव्स पण आपण घ्यायला जाणार आहे. आता आज नाही मला वेळ होणार, आज आहे मंडे मॉर्निंग, आज काय वेळ होणार नाही. तर आता उद्या किंवा परवा आपण ते घ्यायला जाणार आहे आणि त्याच्या नेक्स्ट डे आपण अंतर होणार आहे, म्हणजे मॅक्झिमम 2 ते 3 दिवसामध्ये. तर अजून पण काय म्हणतात त्याला डेज पण ठरलेले नाही आहेत, पण 3 दिवस आपली राईड असणार हे कन्फर्म आहे. फक्त आता काय म्हणतात त्याला गुरुवारी निघतोय, शुक्रवारी निघतोय का सॅटर्डे संडे का कसं, आता ते अजून काय ठरलेलं नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टी कन्फर्म झाल्या की तुम्हाला इंस्टाग्रामला कळेल, इंस्टाग्रामला फॉलो करा. तर असा आपला ओव्हरऑल एकंदरीत प्लॅन आहे. तर त्याच्यासोबत आहे ना मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, 1 मिनटं. येस, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बलकलावासुद्धा आपण घेतलेला आहे, तो पण आहे आपल्याकडे. हा पण आपण गोवा राईडच्या वेळेसच घेतला होता आणि हा असा माझा काहीसा सगळा रायडिंगचा पसारा इथं तुम्हाला पाहायला मिळेल. ग्लुकॉन डी पण आपण सोबत घेऊन फिरतो कधी गरज पडलीच तर. त्याच्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या, चार्जिंग केबल आहे. त्याच्यानंतर हे आपण विंडस्क्रीनचं होतं, हा आपला गोप्रोचा बॉक्स, हे असं सगळं अस्तव्यस्त पडलं आहे. सॉक्स पण आहेत एक्स्ट्रा. हा आपला एक ॲक्शन कॅम होता जो आपण 2 वर्षापूर्वी घेतला होता, त्याचा जास्त यूज नाही आहे. तर हे अशा काहीशा सगळं रायडिंगसाठी गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ह्या सगळ्या गोष्टी मला सोबत लागतात, म्हणजे मी सोबत घेऊन जात असतो रायडिंगच्या वेळेस. तर अजून 1-2 जे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, अनाउन्समेंट व्हिडिओ होता. सो कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला गाडी वॉश करायची आहे, गाडी चेक करायला सुद्धा जायचं आहे. पॉसिबल झालं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण दाखवीन. गाडी मेंटेन कशी करायची राईडसाठी, लॉंग राईडसाठी कशी प्रिपेअर करायची मेंटेन म्हणण्यापेक्षा, ते पण मी तुम्हाला दाखवेन. ओके, टाटा, बाय बाय.